स्वागत. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ. Commercial application of biotechnology. There are 5 types. First, crop biotechnology. Second, animal husbandry. Third, human health. Fourth, industrial product. Fifth, environment and biotechnology. Sixth, food biotechnology. First, let us see the crop biotechnology. Biotechnology is used agriculture field to improve yield and variety. या कृषी क्षेत्रामध्ये जैव तंत्रज्ञानाचा उपयोग प्रामुख्याने कृषी उत्पादनता आणि विविधता वाढवण्यासाठी केला जातो. फर्स्ट, हायब्रिड सीड. यामध्ये क्रॉप बायोटेक्नॉलॉजी किंवा पीक जैव तंत्रज्ञानामध्ये A, B आणि C असे 3 प्रकार पुन्हा पडतात. एक संकरित बियाणे, तिसरं जनुकीय उन्नत पिकं किंवा जनुकीयदृष्ट्या बदल केलेली पिकं आणि थर्ड वन बायो फर्टिलायझर किंवा जैविक खतं. फर्स्ट, हायब्रिड सीड्स. जीन्स ऑफ 2 डिफरंट क्रॉप्स आर रिकंबाइंड टू फॉर्म हायब्रिड ऑफ व्हेरियस क्रॉप. दिस इज स्पेशली युजफुल फॉर फ्रूट्स. की यामध्ये 2 वेगवेगळ्या पिकांची जनुकं एकत्र करून विविध पिकांच्या जाती संकरित केल्या जातात आणि हे प्रामुख्याने आपल्याला फळांमध्ये वापरलं जातं. दुसरं जे आहे जनुकीयदृष्ट्या उन्नत पिकं किंवा जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. क्रॉप डेव्हलप विथ डिझायर कॅरेक्टर्स बाय इंटिग्रेटिंग फॉरेन जीन्स विथ देअर जिनोम इज कॉल्ड ॲज जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप. These crop high yielding variety with resistance to disease, alkalinity, weeds or other stress like cold and drought. की बाहेरच्या जनुकाला एखाद्या पिकाच्या जनुकीय साच्यात टाकून मिळवण्यात आलेल्या इच्छित गुणधर्मांच्या पिकांना जनुकीयदृष्ट्या उन्नत पिकं असं म्हणतात. आणि या पिकांचं उत्पादन जास्त असतं, रोगप्रतिकारक क्षमता असते, त्यानंतर तणनाशक प्रतिकार करण्याची क्षमता असते. दुष्काळ किंवा थंडीत सुद्धा ही पिकं तग धरू शकतात. त्यामध्ये उदाहरण आहे बीटी कॉटन, बीटी ब्रिंजल, गोल्डन राईस आणि हर्बिसाइड्स टॉलरंट प्लांट्स. की ह्याच्यामध्ये आपल्याला बीटी कॉटन नावाची जी वनस्पती आहे किंवा बीटी कापूस बियाणांचे जे प्रकार आहेत हे सगळे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आहे. की बीटी वांग, गोल्डन राईस, तणनाशक रोधक वनस्पती यांचा समावेश या जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्समध्ये केला जातो. त्यानंतर बायो फर्टिलायझर्स. ड्यू टू यूज ऑफ बायो फर्टिलायझर्स इन्स्टेड ऑफ केमिकल फर्टिलायझर्स, नायट्रोजन फिक्सेशन अँड फॉस्फेट solubilization ability of the plant are improved. Mainly the bacteria like Rhizobium, Azotobacter, Nostoc, Anabaena. Plants like Azolla are used as biofertilizers. आपल्याला माहिती आहे प्रामुख्याने आपण शिकलो आहेत की रायझोबियम, ॲझॅटोबॅक्टर, ॲनाबिना, नोस्टॉक या जीवाणूंचा त्याचप्रमाणे अझोला नावाच्या वनस्पतीचा जैविक खत म्हणून वापर केला जातो. आणि यामुळे वनस्पतीची नायट्रोजन मिळवण्याची किंवा नायट्रोजन स्थिरीकरणाची आणि फॉस्फेट विरघळवण्याची क्षमता वाढते. सेकंड इज ॲनिमल हजबंडरी किंवा पशुसंवर्धन. 2 मेन मेथड्स ॲज आर्टिफिशियल इन्सेमिनेशन अँड एम्ब्रियो ट्रान्सफर आर यूज्ड इन ॲनिमल हजबंडरी. इट हेल्प्स टू improve both the quantity and quality of the animal products, that is example milk, meat, wool, etc. Similar animals with those strength have been developed for hard work. कृत्रिम रेतन करून किंवा गर्भप्रत्यारोपण करून या 2 पद्धतीने पशुसंवर्धनासाठी 2 पद्धती पशुसंवर्धनासाठी वापरल्या जातात. यामुळे वनस्पतींचं जे प्राण्यांचं जे उत्पादन येतं त्याच्यामध्ये
वाढ होते. उदाहरणार्थ दूध, मांस, लोकर. त्याचप्रमाणे मेहनतीचे काम करणाऱ्या वनस्पतींमध्येही ताकदवान प्रजाती निर्माण केल्या जातात. थर्ड वन, ह्युमन हेल्थ. मानवी आरोग्य. डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ डिसीज आर टू इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स ऑफ द ह्युमन हेल्थ मॅनेजमेंट. आपल्याला माहिती आहे आरोग्य व्यवस्थापनाच्या दोन पद्धती किंवा दोन प्रमुख गोष्टी आहेत. एक म्हणजे रोगाचं निदान आणि त्या रोगावर होणारा उपचार. एखाद्या आजारपणात व्यक्तीच्या जनुकांची किंवा जीन्सची काही भूमिका असेल तर ते जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने ओळखता येतं. प्रामुख्याने डायबिटीस किंवा हार्ट डिसीज जे आहे यांच्या आजाराचं निदान करण्यासाठी जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने त्या रोगांची लक्षणं दिसण्यापूर्वी सुद्धा आपल्याला ते शक्य करता येतं. किंवा जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्याला डायग्नोसिस ऑफ एड्स, देन डेंग्यू can be done within few minutes and treatment can be done at the earliest. काही मिनिटांमध्ये या रोगांचं निदान करून आपल्याला लवकरात लवकर उपचार करता येतात. Various medicines are used for the treatment of disease. For example, the hormone insulin is used for in treatment of diabetes. Insulin was being collected from the pancreas of the horses, but nowadays can be prepared with the help of bacteria. For the purpose, human insulin gene has been inserted into the genome of bacteria. Various vaccines and antibiotics are also produced in the same way. पूर्वी इन्सुलिन हे संप्रेरक जे वापरलं जातं ते घोड्याच्या शरीरातून मिळवलं जात होतं, परंतु तेच इन्सुलिन आता सूक्ष्मजीवांमार्फत तयार केलं जाऊ लागलं आणि अशा अनेक विविध लसी आणि प्रतिजैविक सुद्धा वापरले किंवा तयार केले जातात. आता लस म्हणजे काय तर वॅक्सिन. लस म्हणजे मराठीत आपण त्याला वॅक्सिनला मराठीमध्ये लस असे आपण म्हणतो. वॅक्सिन इज द अँटीजेन कंटेनिंग मटेरियल गिव्हन टू अक्वायर आयदर परमनंट ऑर टेम्पररी इम्युनिटी अगेन्स्ट अ स्पेसिफिक पॅथोजेन ऑर डिसीज. विशिष्ट रोगजंतू अथवा रोगाविरुद्ध कायमस्वरूपी अथवा काही कालावधीपुरती प्रतिकारक क्षमता मिळवण्यासाठी दिलेलं प्रतिजनयुक्त पदार्थ म्हणजे लस होय. लस किंवा वॅक्सिन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एखाद्या आजाराविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारक क्षमता तयार करण्यासाठी दिलेलं जे औषध किंवा एक प्रतिजनयुक्त पदार्थ जो असतो त्याला व्हॅक्सिन असे म्हणतात. ट्रॅडिशनली vaccines were prepared with the help of pathogens completely or partially kill the pathogen were used as vaccine. आणि पारंपरिकरित्या रोगजंतूंचा वापर करून लसी तयार केल्या जात होत्या की त्याच रोगाच्या रोगजंतूंचा वापर करून मग त्या रोगजंतूंना पूर्णपणे मारून किंवा अर्धमेले करून त्यांचा वापर लस तयार करण्यासाठी केला जात होता. परंतु यातून सुद्धा काही व्यक्तींना तो आजार होण्याची शक्यता राहत असे म्हणून आता जैवतंत्रज्ञानाचा किंवा बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून लस किंवा व्हॅक्सिन निर्माण केलं जातं आणि ते व्हॅक्सिन प्रयोगशाळेत निर्माण करून प्रतिजन तयार केलं जातं आणि त्याचा वापर आपण लस म्हणून करतो. अँड दीज व्हॅक्सिन आर सेफर टू यूज इन ह्युमन बिंग. आणि ती व्हॅक्सिन त्या ठिकाणी सुरक्षित लस म्हणून मानवामध्ये तिचा वापर केला जाऊ शकतो. व्हॅक्सिनमध्ये आपण बघतो हे पोलिओ व्हॅक्सिन, हेपॅटायटिस व्हॅक्सिन यासारख्या अनेक व्हॅक्सिनचा आज वापर केला जातो. सेकंड, इडिबल व्हॅक्सिन. वर्क ऑफ प्रोडक्शन ऑफ इडिबल व्हॅक्सिन इन इज प्रोग्रेस अँड प्रेझेंटली. फॉर एक्झाम्पल, पोटॅटो आर being produced with the help of biotechnology, and these potatoes are called as transgenic potato. की या जनुकीय तंत्राचा वापर करून बटाट्याचं उत्पादन घेतलं जातं आणि या बटाट्यांना जनुकीय पारेषित बटाटे असे म्हणतात. हे बटाटे व्हायब्रियो कॉलरी, इश्चेरिया कोली
यासारख्या जीवाणूंच्या विरुद्ध काम करतील आणि हे बटाटे खाल्ल्यामुळे आपल्याला कॉलरा आणि डिसीज कॉज ड्यू टू द इस्चेरिया कोलाई, these raw potato generates the immunity against these bacteria. Next, treatment. Biotechnology are useful for the production of hormones like insulin, somatotropin and blood clotting factors. Insulin, somatotropin हे वाढीचे संप्रेरक, रक्त गोठवणारे घटक यांच्या निर्मितीसाठी सुद्धा बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. नेक्स्ट, यूज इन ह्युमन बीइंग, दॅट इज इंटरफेरॉन. This is a group of small size protein molecules is the treatment of virus disease. These are produced in blood. Nowadays, with the help of biotechnology, transgenic E. coli are used for the production of the interferon. की E. coliचा वापर या इंटरफेरॉनच्या निर्मितीसाठी. इंटरफेरॉन हा प्रथिनांचा गट असून तो विषाणूजन्य रोगाच्या निर्मितीसाठी विषाणूजन्य रोगाच्या उपचारासाठी वापरला जातो आणि त्याची निर्मिती ही ब्लडमध्ये केली जाते. देन नेक्स्ट इज जीन थेरपी, जनुकीय उपचार. जीन थेरपी टू ट्रीट जेनेटिक डिसऑर्डर इन सोमॅटिक सेल्स हॅज बिकम पॉसिबल ड्यू टू बायोटेक्नॉलॉजी. फिनिल केटोन्युरिया arises due to genetic changes in hepatocytes किंवा liver cells. It has become possible to treat it with gene therapy and this method is called as somatic gene therapy. All the cells except sperms and ova in the body are called as somatic cell. की शरीरातील शुक्रपेशी आणि अंडपेशी व्यतिरिक्त सगळ्या ज्या पेशी असतात त्यांना कायिक पेशी किंवा सोमॅटिक सेल्स म्हणतात. आणि या कायिक पेशींमध्ये जर दोष निर्माण झाला तर त्यावेळेला जनुकीय उपचार हे जैव तंत्रज्ञानामुळे किंवा बायोटेक्नॉलॉजीमुळे शक्य होतं. फिनाइल किटोनेरिया या विकारामध्ये यकृतातील पेशींमध्ये जनुकीय दोष निर्माण होतो आणि या पद्धतीला कायिक जनुकीय पेशी किंवा उपचार पद्धती असे म्हटले जाते. त्यानंतर नेक्स्ट आहे क्लोनिंग. प्रोडक्शन ऑफ रिप्लिका ऑफ एनी सेल और ऑर्गन और एंटायर ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज द क्लोनिंग. क्लोनिंग म्हणजे एखादी पेशी किंवा अवयव किंवा संपूर्ण शरीराची हुबेहूब प्रतिकृती तयार करणे. मग त्याच्यामध्ये पुन्हा 2 टाईप्स आहेत. एक रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग आणि सेकंड इज थेरॉप्टिक क्लोनिंग. First, reproductive cloning. A clone can be produced by the fusion of nucleus of somatic cell with the enucleated ovum of any body. Thus, there is no need of sperm to produce new organism. प्रजननात्मक किंवा रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग याच्यामध्ये एखाद्या शरीरातील केंद्रक विरहित स्त्रीबीज दुसऱ्या शरीरातील कायिक पेशींमध्ये केंद्रक यांच्या संयोगाने क्लोन जन्मतो. याच्यामध्ये नराच्या शुक्रपेशीच्या किंवा मेल स्पर्मची आवश्यकता नसते. सेकंड टाईप जो आहे तो थेरॉटिक क्लोनिंग किंवा उपचारात्मक क्लोनिंग. यामध्ये केंद्रक विरहित स्त्रीबीज दुसऱ्या शरीरातील कायिक पेशी केंद्रकामध्ये संयोग घडवून आणून प्रयोगशाळेत विकसित केलं जातं. त्यापासून स्टेम सेल तयार केली जाते आणि संबंधित व्यक्तीच्या कित्येक व्याधीवरती या स्टेम सेलचा वापर केला जातो. पेशीमध्ये पेशीप्रमाणे जनुकांचंही किंवा जीन्सचंही क्लोनिंग करून लाखो जनुके तयार केली जातात. क्लोनिंगच्या तंत्राने अनुवंशिक रोगाचं किंवा जे हेरिडिटी डिसीज असतात त्याचा कंट्रोल केला जातो. कंटिन्युएशन ऑफ जनरेशन्स enhancing the specific tendency may be possible due to cloning technique.
विशिष्ट प्रवृत्ती उच्चतम करण्यासाठी, वंशवृद्धी चालू ठेवण्यासाठी अशा अनेक कारणांमुळे मानवी क्लोनिंगला जगभरात विरोध त्या ठिकाणी केला गेला आहे. 5 जुलै 1996 मध्ये स्कॉटलंड येथे या क्लोनिंग पद्धतीने डॉली मेंढीची निर्मिती करण्यात आली होती आणि स्त्रीबीजामधील केंद्रक वाढून त्या जागी फिन डॉर्सेट जातीच्या मेंढीच्या स्तनपेशीमधल्या केंद्रक टाकण्यात आले आणि या स्कॉटिश मेंढीच्या गर्भाशयात वाढ घडवून नंतर डॉली मेंढी जन्माला आणली आणि ही डॉली फुफ्फुसाच्या रोगाने 14 फेब्रुवारी 2003 ला मरण पावली. 4th one, इंडस्ट्रियल प्रॉडक्ट और व्हाइट बायोटेक्नॉलॉजी. Various industrial chemicals can be produced through less expensive process. Example, alcohol production from sugar molasses with the help of transgenic yeast. की सुधारित ईस्टचा वापर करून मळीपासून मद्यनिर्मिती करणं आणि याचा उपयोग विविध औद्योगिक रसायनं कमी खर्चाच्या प्रक्रियेद्वारे निर्मिती करणं. देन एन्व्हायरमेंट अँड बायोटेक्नॉलॉजी. एन्व्हायरमेंट आणि बायोटेक्नॉलॉजी यांचा संबंध किंवा पर्यावरण आणि बायोटेक्नॉलॉजीचा संबंध या ठिकाणी मायक्रोबियल टेक्निक्स आर ऑलरेडी यूज इन ट्रीटमेंट ऑफ सिवेज अँड सॉलिड वेस्ट. विघटनाच्या माध्यमातून टाकाऊ सांडपाणी आणि घन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सूक्ष्मजैव तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. सिवेज इज रिच ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. If such sewage is released in natural water bodies like rivers and the organic matter in it gets oxidized with the help of dissolved oxygen. Due to this level of dissolved oxygen in water decreases, adversely affecting the aquatic life. As a remedy on this, sewage should be released into the rivers only after oxidation with the help of microbial technique. प्रतिकूल परिणाम पाण्यातील सजीव सृष्टीवर होत असतो आणि त्यामुळे उपाय म्हणून सूक्ष्मजैव तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सांडपाण्यातील सेंद्रिय द्रव्यांचं आधीच ऑक्सिडीकरण करून ते सांडपाणी नद्यांमध्ये सोडलं जातं. आता एन्व्हायरमेंट आणि बायोटेक्नॉलॉजी यांचा संबंध. मायक्रोब्स आर युजफुल ऑन लार्ज स्केल while production of compost by treatment on solid organic waste material. Second, bioremediation, biopesticide, biofertilizers, biociners, etc. are some new concept in biotechnology method. नवीन जैवतंत्रज्ञान पद्धतीमध्ये जैव उपाययोजना, जैविक कीटकनाशक, जैव खते, जैव संवेदक इत्यादींचा समावेश केला. लास्ट वन, फूड बायोटेक्नॉलॉजी. Food atoms like bread, cheese, wine, beer, yogurt, vinegar are produced with the help of microorganisms. लास्ट लेसनमध्ये आपण बघितलं की काही फूड ॲटम्स ब्रेड, चीज, वाईन, बियर, यॉगर्ट हे मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या वापराने किंवा त्यांच्या मदतीने तयार केले जातात. These food atoms are probably the oldest one produced with the help of biotechnology. जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे तयार केले जातात. DNA फिंगरप्रिंट हा सुद्धा जैवतंत्रज्ञानाचाच एक प्रकार आहे. DNA सिक्वेन्स ऑफ ईच पर्सन इज युनिक ॲज दॅट ऑफ फिंगरप्रिंट्स. ड्यू टू दिस आयडेंटिफाय ऑफ एनी पर्सन कॅन बी एस्टॅब्लिश विथ द हेल्प ऑफ इट्स अवेलेबल DNA. दिस इज कॉल्ड ॲज DNA फिंगरप्रिंट. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या बोटांचे ठसे एकमेव असतात त्याच पद्धतीने प्रत्येक व्यक्तीच्या DNAची जडणघडणसुद्धा विशिष्ट किंवा वेगळी असते आणि कोणत्याही व्यक्तीच्या उपलब्ध DNAवरून त्या व्यक्तीची ओळख पटवणे आपल्याला शक्य होते. या पद्धतीला DNA फिंगरप्रिंट असे म्हणतात. अँड इट इज मेनली युजफुल इन फोरेनिक सायन्स. आयडेंटिफाय द of the criminal can be established with the help of any part of the body found at the site of crime. आणि एखाद्या गुन्ह्याच्या ठिकाणी कोणताही गुन्हेगाराचा शरीराचा भाग मिळाला तर गुन्हे निदानशास्त्रामध्ये
त्या व्यक्तीची किंवा त्या गुन्हेगाराची ओळख पटवणं सहज शक्य होतं. त्याचप्रमाणे आयडेंटिटी ऑफ फादर ऑफ एनी चाइल्ड कॅन बी एस्टॅब्लिश. एखाद्या बालकाचे किंवा एखाद्या बालकाच्या पित्याची ओळख सुद्धा या DNA फिंगरप्रिंटद्वारे ओळखता येते. These research is performed in the Center of DNA Fingerprint and Diagnostic in हैदराबाद. आणि हे संशोधन हैदराबाद येथील एका केंद्रामध्ये केले जाते. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.